सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे
गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीले तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीले तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीले तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीले तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीले तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने म्हणजे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे चिराना पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे चिराना तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे चिराना आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिदान तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे चिदान तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे चिदान निरंतर अवधि निरंतर निरंतर हे निधाना तुझ्या गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे निधाना हर गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे निधाना हे निधाना विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
राम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम जियानिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविले योगिया चांग देवा तिही केली ऐशी अवतार लीला नमस्कार माझा आदिशक्ती मुक्ताबाईला रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा मे सदा चित्त समाधान सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान तेरे सदा चित्त समाधान तेरे सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो आनंद निर्भर डुलाता सो आनंद निर्भर डुलाता सो असो ऐसा कोठे आठवत नाही ऐसा कोठे आठवत नाही असो ऐसा कोठे आठवत असो नाही ऐसा कोठे आठवत नाही देहित विदेही भोगु दशा देहित विदेही भोगुदशा देहित देही भोग दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व धर्म अलंकार सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो आनंद निर्भर डुलत असो. आनंद निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा लागो नेदी पाप पुण्य अंगाला लागो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो गोबार खुमा गोबार खुमा गोबार खुमा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान 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 तेने सदा चित्ता सीता समाधान समाधान तेने सदा चित्ता तेने
सदा चित्ता समाधान ही सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान 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 तेरे सदा चित्ता तेरे सदा चित्ता तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंद निर्भरा डुलता सो आनंद निर्भर डुलत सो निर्भर Oh
विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो। विभंबेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददान्, गवारुन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग। पांडुरंगाकारो प्रथमानमाना, पांडुरंगाकारो प्रथमानमाना, प्रथमानमाना, पांडुरंगाकारो प्रथमानमाना, पांडुरंगाकारो प्रथमानमाना, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, आदत्रय जननी देवाची ये, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, अस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। मनोजमं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत, विनती वारंवार पवन सुत, विनती वारंवार। हे दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत, विनती वारंवार पवन सुत, विनती वारंवार।
सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभुतं तं नमामि शनीश्वरम् ॐ गजानन नमो नमः श्री गजानन भजन करा नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गुरु गजानन नमो गुरु नमः गजानन नमो नमः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सो प्रस्तुत विको कमी करा भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या पुण्याईने आपल्या या बहादुरा गावामध्ये संगीत शिव महापुराण कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण आमचे परम स्नेही परम मित्र अमोलजी महाराज वक्ते यांच्या सुमधुर वाणीतून आपण संगीत शिव महापुराण कथा ऐकत आहात आणि आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. कथेचे आयोजन नियोजन संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन हे आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण विनायकजी महाराज माळी पाटील आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या अथक प्रयत्नातून कारण एकट्याचा नोहे हा आणि म्हणूनही मेळ मिळेल एकट्याचा कोणाचा हा खेळ नाही. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करत असताना जवळपास 3 महिने झाले सतत कोणता कार्यक्रम कोणत्या दिवशी कथा कोणाची कथेचे गायक सहकलाकार कोण कीर्तनाकर्ता कोण साऊंड सिस्टीम कोणाची वगैरे वगैरे सर्व जे आयोजन नियोजन आहे ते आमचे मोठे बंधू विनायक पाटील यांच्या माध्यमातून सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटते 4-5 वर्षाच्या आधी आपल्या गावामध्ये कथा कीर्तन सप्ताह वगैरे होत होता परंतु मध्यंतरी काही कारणास्तव थांबलेला होता आणि त्याला उजाळा आज आमचे मोठे बंधू विनायकरावजी पाटील आणि समस्त गावकरीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला आणि त्यांनी मला फोन केला की महाराज आपल्याला संगीत शिव महापुराण कथेचे आयोजन करायचे आहे. त्यांचं आयोजन नियोजन तुमच्या माध्यमातून सर्व वारकरी मंडळीच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे. वास्तविक पाहता शिव महापुराण कथा होणं आता सध्या आपल्या भोलेबाबाचा जिकडे तिकडे कुठल्याही प्रकारचं कोणत्याही गावामध्ये कुठेही जर मंदिर वगैरे शिव लिंग वगैरे जर असेल तर भोलेबाबाचा त्या ठिकाणी आताच महाशिवरात्री झाली खूप काही भोलेबाबाचा या ठिकाणी जलवा म्हणता येईल आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. जिकडे तिकडे जिकडे तिकडे खुद को कर दूंगा मैं तुझको समर्पण मैं तेरा सब तू मेरा दर्पण तेरे होने से मेरी सारी जिंदगी सजी है लागी मेरी तेरे संग लगी हो मेरे संग
डम 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 डमरूवाला. घोडं दैवत आहे. आणि स्वर्गीय देवराव मोतीराम माळी आणि स्वर्गीय गोपाळ देवराव माळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन आहे. खऱ्या अर्थाने गेलेले जे जीवात्मे आहे त्या जीवात्म्यांना शांती आणि मोक्ष मिळावा या दृष्टिकोनातून हे कथेचे आयोजन आहे. श्रीमद भागवत कथा ही कशा करता केली जाते, काही काही ठिकाणी जे गेलेले जे जीवात्मे असतात त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा केल्यानंतर त्या जीवात्म्यांना त्या ठिकाणी शांती आणि मोक्ष मिळतो. त्याच प्रकारे या ठिकाणी शिव महापुराण कथेचे आयोजन, कथेकरता उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचे मृदंगाचार्य नितेश महाराज भाकरे कंडारी, आमचे गायन सम्राट, महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार कथाकार, फक्त माझ्या प्रेमास्तव म्हणजे हे गायनाकरता उभे आहे म्हणजे यांना फक्त गायनाचे ते असं नाही, अष्टपैलू गायन कीर्तन कथा मृदंग कशातही ठेवा असे आमचे परमस्नेही गणेशजी महाराज साठे, आमचे दुसरे परमस्नेही निलेश महाराज भांगर, आमचे गोपाळ महाराज हे सुद्धा गायनकार कीर्तनकार कथाकार आहे. आणि मी अमोलजी महाराज आणि सर्व गावातील टाळकरी मंडळी, आमचे चोपदार बाबा, सर्व अन्नदाते. कारण मी बोलून गेलो एकट्याचा नव्हे हा खेळ. सौंडवाले दादा संतोष भाऊ, अगदी 3 दिवसापूर्वी सौंडवाल्याचा मला फोन आला की महाराज काही करा आमचं जमत नाही, मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. मी लगेच फोन गमवला. मनोजचा मला फोन, आता कसं करायचं, तर तू टेन्शन घेऊ नको, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. संतोष भाऊंना एक फोन केला, त्यांनी सांगितलं महाराज मी खालीच आहे आणि आमचे फार दिवसाचे प्रेमाचे संबंध आहे. माझ्या एका फोनवरती आमचे संतोष भाऊ या ठिकाणी आले. तर असो शिव महापुराण कथा. आणि आजचे जे अन्नदाते आहे ते अन्नदाते आहे भाऊराव सुखदेव माळी पाटील यांनी आज अन्नदानाची सेवा दिलेली आहे. तन मन धनाने सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमाकरता सहकार्य करत आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण भाग्यवान लोक आहेत. महाशिवरात्री संपली आणि तुमचा हा कार्यक्रम चालू झाला. भोळे बाबा असे दैवत आहे. म्हणजे काही जे लोक असतात, जे संत मंडळी असतात, ते प्रादेशिक संत, काही राष्ट्रीय संत, काही आंतरराष्ट्रीय संत, परंतु आमचे भोले बाबा असे आहे ते कुठेही चालतात. कोण्याही क्षेत्रात जा, भारतात किंवा भारताबाहेर, नेपाळला जा, इकडे जा, तिकडे जा, कुठेही जा, सगळीकडे भोले बाबा भोले बाबा. आता कुंभमेळा चालू होणार आहे आणि जिकडे तिकडे माझ्या भोळं दैवत आहे आणि त्या भोळं दैवताची तुम्ही सर्व लोक या ठिकाणी सेवा करतात. आणि त्या सेवेच्या माध्यमातून आज माझ्या वाटेला ही प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा आली. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा नाम पर प्रकरणातील जगद्गुरु तुकाराम महाराजांना आलेले नाम घेतल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवाचे जे म्हणजे नेमका अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय आला, तो अनुभव या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचा असा अलिखित नियम आहे, लिखित नाही, जे थोरा मोठ्यांपासून जी परंपरा आजपर्यंत चालत आली की पहिल्या दिवसाचे कीर्तन हे भगवंताचं नामपर प्रकरणातील कीर्तन असावं, नंतर संतपर, उपदेशपर, जागरण आणि काला आणि होय वाला. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार आणि शेवटच्या दिवसाचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे जोराने, रस्सीने, फाशी देता काय, बांधलेला म्हणजे जो वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, जी थोरा मोठ्यांनी जी परंपरा लावून दिलेली आहे त्या बंधनामध्ये तो कीर्तनकार बांधलेला असतो. आणि म्हणून याच न्यायाला अनुसरून आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नाम पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हो, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून तुम्हा मला सांगतात की मी काय केले हो, तर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. आम्ही त्या भगवंताचे नामस्मरण केले
आणि त्या नामस्मरणाचा परिणाम काय झाला हो की तेने सदा चित्ता समाधान, आमचं जे चित्त आहे ते चित्त समाधानाला प्राप्त झालं. आणखी काय झालं, सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर, की सर्व सुखास आम्ही प्राप्त झालो आणि सर्व सुखास प्राप्त झाल्यामुळे आम्ही आनंदाने त्या नामाच्या नामचिंतनामध्ये आम्ही आनंदाने डुलत राहिलो. आणखी काय झाले हो, असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा, की आम्ही ते भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे आम्ही असो ऐसा कोठे, मी कोण आहे, कुठून आलो, काय आलो, फक्त भगवंताचे नामस्मरण. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. कशामुळे, नाम साधनेमुळे. शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. अग्निरूप होणे म्हणजेच नामरूप होणे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणजे आम्ही नामरूप झालो, आणि नामरूप झाल्यामुळे काय झाले, आम्हाला पुण्यही नाही आणि पापही नाही. कशामुळे, सदा नाम घोष करू हरी कथा ते नाही सदा चित्ता विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. आता तुम्ही झोपले तरी पहिला दिवस आहे. ओ काका, आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची ही सेवा. आणि मला असं वाटतं गावकरी म्हणजे संख्या काही जास्त नाही गावाची. किती लोकसंख्या आहे, 1200 की 1500? 7ची बॉडी आहे ना ग्रामपंचायत. त्याचं काही घेणं नाही. हॅलो. तर खूप काही म्हणजे खूप संख्या या ठिकाणी आहे, गावाच्या मानाने भरपूर आहे. पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे कीर्तनकार कसा पॅसेंजर गाडी असते, हात दाखवा गाडी थांबवा, सवारी गाडी. आता उद्यापासून तुम्हाला 5 पक्वान्न मिळणार आहेत. नवीन नवीन कीर्तनकार, नवीन नवीन वक्ते, आणि माझ्यापेक्षा ज्ञानी मानी सर्वच बाबतीत श्रेष्ठ असणारे असे वक्ते येणार आहेत. आणि दादांचा आग्रह होता की पहिल्या दिवसाची सेवा महाराज तुम्हीच करा. आपल्याला काही अडचण नाही, आपल्याला कोणताही दिवस द्या. म्हणून या ठिकाणी पहिल्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा खऱ्या अर्थाने या भूतलावर जो काही जीव, जो मनुष्य जन्म या ठिकाणी होतो, त्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी प्रत्येकाला आशा असते. प्रत्येकाला आशा नसून अपेक्षा असते, अपेक्षा नसून गरज असते. कशाची हो, कशाची, जेवणाची. एखाद्या मुलीचे नवीन लग्न झाले, ती मुलगी इथं आल्यानंतर तिची आई सांगते, ती मुलगी सांगते, आई मी सुखात आहे, सुखात आहे, मी सुखात पडली. तसं या ठिकाणी या पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला ही आशा असते की मला सुख मिळावं, सुख सुख. कोणाला दुःख पाहिजे, बसून घ्या. कोणाला दुःख पाहिजे, कोणाला दुःख नाही पाहिजे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा नसून सुखाची गरज आहे. बरं मला सांगा, सुखाची गरज तुम्हा आम्हाला आहे, परंतु खऱ्या अर्थाने सुख सुख ज्याला म्हणतात ते आपल्याला मिळते का, प्रश्न आहे. मिळते का सुख? बस म्हणता आता काहीच टेन्शन नाही महाराज, आता सर्व आपण मोकळं झालो. मुलांचे लग्न झाले, शेती वाडी वगैरे वगैरे सर्व, बँक बॅलेन्स, बंगला, गाडी वगैरे सर्व जे काही आहे, गाडी घोडी वगैरे जे असेल नसेल ते सर्व अगदी व्यवस्थित आहे. आता तुम्ही आम्हाला सांगा की कुठं वारीला यायचं आणि कुठं यात्रेला यायचं. मग आता तुम्ही आहे आणि आम्ही आहे, आणि त्यांना म्हटलं की चला हो शेगावला, गुरुवार आहे, एकादशी आहे, चला वारी करता. आलो असतो महाराज, पण हरभरा वाढलेला आहे, काहींचा हरभरा गाठ्यामध्ये आहे, राखण जायला जाणं पडते, निंबाच्या झाडाखाली दिवसभर बसावं लागते. बरोबर आहे ना? काय हरभरे आहे बा तुमचे, वा कृपा आहे गजानन बाबाची. आमच्या भागामध्ये नाही असं, सगळं पाटाचं पाणी, मकेच मके, मकेच मके. वा रे वा, हरभरे मेहनती लोक आहे, शेती सुद्धा चांगली आहे. आणि मला असं वाटते तुमच्या गावचं नाव जे आहे ते गजानन विजय ग्रंथामध्ये सुद्धा आहे. काय होतं त्या वारकऱ्यांचं नाव? सखाराम माळी पाटील.
काय झालं होतं त्यांना? एवढं सामान्य समजू नका बहादुरा गाव. अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे. कोणतं गाव? समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ आहे. पारायण करताना त्या गजानन विजय ग्रंथामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे. मग सामान्य आहे का तुमचं गाव? नाही सामान्य. आमचे गुरुवर्य बाळू महाराज माळी, आमचे गुरुवर्य जगन्नाथ महाराज खोडके, महान रत्न आहे तुमच्या गावातले. हे मंडळी आम्ही सर्वजण त्यांच्या हाताखाली शेगाव संस्थानला असताना शिक्षण घेतलेलं आहे. आज आमच्या कीर्तनाला नाही असो, परंतु तुमच्या गावचं नाव हे सामान्य नाही. या भक्तांनो तुम्हा सांगतो महिमा या शेगावची, या मातीला धरा मस्तके भूमी योगी रायाची. स्वामी गजानन गजानन, स्वामी गजानन गजानन, स्वामी गजानन गजानन, स्वामी गजानन. विदर्भातील पंढरपूर हे नाव गाजते जगतात. प्रसन्न पावन पुण्यक्षेत्र हे कौस्तुभ शोभे तीर्थात. पंढरपूर आळंदीला वारी निघते बाबांची. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. प्रचिती आहे भक्तांची, या मातीला धरा मस्तकी भूमी योगी रायाची. स्वामी गजानन गजानन, स्वामी गजानन गजानन, स्वामी गजानन गजानन, स्वामी गजानन. भाग्यवान लोक आहे आपण. विदर्भात राहणारे लोक, विदर्भातील पंढरपूरच्या आजूबाजूला राहणारे लोक आहे आपण. कोणता आहे विदर्भातील पंढरी? गजानन महाराज संस्थान. आम्ही बाहेर फिरतो महाराज, सर्व मंडळी भारत आणि भारताबाहेर सुद्धा जातो आम्ही. आणि त्या लोकांना सांगतो कि एक बार तुम गजानन महाराज संस्थान शेगांव में आकर देखिए, हमारे महाराष्ट्र में दर्शन का मैनेजमेंट क्या होता है, जो सिस्टम है संस्थान की वो क्या होती है, एक बार आके देखिए. आम्ही पूर्ण भारतात फिरतो, परंतु आपल्या गजानन महाराज संस्थान सारखं संस्थान अख्ख्या जगात नाही महाराज. संस्थांची दर्शन करायची पद्धत, भक्तांचं सर्व प्रकारे त्या ठिकाणी घेतलेली काळजी. बाकी इतर ठिकाणचा गोळकेचे गोळके सोडता, असे दाबतात महाराज एकामेकाला. अरे भिन्न होतात लोक. पण लोकांचा एवढा ओघ आहे जिकडे तिकडे जायचा. हारे केसा हारे, जगन्नाथपुरी, काशी, वृंदावन, मथुरा. मग म्हणता तुम्ही कशाला नेता? लोक येतात म्हणून आम्ही नेतो. परंतु त्या ठिकाणची दर्शनाची व्यवस्था, म्हणजे मी त्यांना काही तुच्छ समजतो असं नाही, परंतु आपल्या गजानन महाराज संस्थान सारखी दर्शनाची व्यवस्था, भक्तांची व्यवस्था, भक्तांचं जे मॅनेजमेंट आहे सर्व प्रकारे जी काळजी घेतली आहे भक्तांची, ती इतरत्र कुठेही नाही महाराज. म्हणून काय विषय चालू होता महाराज आपला? सुख. बरोबर आहे ना? हाकलून जरी त्याला 7 दिवस तरी जात नाही. तुका म्हणे आता आम्ही न वजो. हा, कारण आमचं काम असते काय? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे पाखंडा खंडाना, करणे पाखंड खंडने, करणे पाखंड खंडने. करणे कामा, इच्छा करणे कामा, इच्छा करणे कामा, इच्छा भागे भविना. धर्माचे पालन करणे पाखंड खंड.
तुमच्या गावचं हनुमान मंदिर किती छान आणि सुंदर झालं. बोलत जा बा तुम्ही. मंदिर चांगलं भव्य दिव्य छान सुंदर झालं की नाही. गुरुवर्य हरिभक्त परायण संजयजी महाराज पासपोर यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं मंदिर झालं. आणि गावकऱ्यांची वर्गणी, आमदार साहेबांचा काही कोठा, अतिशय भव्य दिव्य मंदिर झालं. आम्ही जेवण करताना जातेवेळी सहज भगवंताच्या हनुमंतरायाच्या स्वरूपाकडे लक्ष केलं. एवढी छान मूर्ती आहे महाराज, प्रसन्न वाटलं. आम्ही आमच्या भागामध्ये गुरुवर्य बाबांच्या माध्यमातून नांदुरा, मलकापूर, मोताळा, मुक्ताईनगर, अर्धा तालुका या मंदिराचे आणि महाआरतीचे काम एक खारीचा वाटा म्हणून आमच्याकडे आहे. म्हणून म्हणतो धर्माचे पालन करणे. खूप छान आणि सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर तुमच्या गावात झालं. आणि तिकडे सुद्धा मंदिराचे काम गुरुवर्य बाबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. आपला विषय चालू होता सुख. सुख, सुखावर आपण बोलतोय. खऱ्या अर्थाने मी बोलून गेलो. जसं बीपी तपासाचं मशीन असते, शुगरचं असते, बरोबर आहे संतोष भाऊ? शुगर किती आहे, बीपी किती वाढला, मला असं वाटते वैज्ञानिकांनी तो सुद्धा शोध लावा. कोणता? सुख किती आहे प्रत्येकाला असं शाताळाला लावलं, ते एसीजी वगैरे करतात ना, मग असं शाताळाला ते लावलं की समजायला पाहिजे या जो माणूस उभा आहे दवाखान्यामध्ये त्याला ते एसीजी वगैरे लावल्यानंतर चेक केल्यानंतर असं लक्षात यायला पाहिजे की याच्या जीवनामध्ये नेमकं सुख किती आहे. बरोबर आहे ना? असं वैज्ञानिकांनी शोध लावला पाहिजे. आणि मग त्यावेळेस समजेल बाहेर की तर खूप बनी अंदर की. आमचे कबीर महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. दुख के कारण सुख देवन, उदरी माया दागी रे. युद्ध के सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ओ देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ओ देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कबीर महाराज म्हणतात की जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. खरं आहे का होय? या ठिकाणी आपला आपण करावा. प्रत्येकाने समजून घ्या की खरंच महाराज म्हणतात की बा प्रत्येक जण दुखी आहे. सुखाचा फक्त आपल्याला काय आहे? आभास आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती यत नाही केला, एक मुक्ती यत नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला. माया वेशीला जीव माझा, माझे सहित नदी कोणी, माझे सहित नदी कोणी. माया वेशीला जीव माझा, माझे सहित माझे सहित नदी कोणी. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी की सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. आपला जन्म हा फक्त आता सुख मिळेल, पुढे सुख मिळेल, याच्या पुढे मिळेल, परंतु खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जे आहे ते सुख मिळत नाही. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे.
बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार किंवा संसार दुःखामुळे चहूकडे इंगळ. खूप काही प्रमाण आहे संतांची. म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे सुख नाही, फक्त सुखाचा काय आहे, आभास आहे. अरे त्या देवाचे त्या भगवंताचे तुमच्या आमच्यावरती किती उपकार आहे महाराज, किती उपकार आहे. मी एक पद नेहमी म्हणत असतो. कोणतं? कि दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. कि दुनिया में लोक पाहिल्यानंतर हे लुळे पांगडे बहिरे जे अस्थिव्यंग लोक आहेत ते पाहिल्यानंतर खरंच त्या भगवंताचे त्या देवाचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे महाराज. एखादा अवयव होऊ नये अशी घटना आपल्या जीवनामध्ये घडली, ऍक्सिडेंट झाला वगैरे काहीतरी, एखादा अवयव गेला आणि आपण जर दवाखान्यामध्ये अकोला औरंग संभाजीनगर इकडे तिकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की महाराज तुमचा हा अवयव इथून निकामी झाला, याला काढावं लागते आणि त्याचे सुद्धा तुमच्याकडून मी 5 लाख रुपये फी घेणार आहे. तो डॉक्टर तो अवयव काढ्याचे 5 लाख रुपये घेतो. त्या भगवंताने तुम्हा आम्हाला हे शरीर दिलं, हा देह दिला, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता. मग तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की नाही त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून काही वर्ग जो आहे जगातील एक हुशार वर्ग, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये, त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना ते लोक महाराजांना विचारू लागले, का हो तुकाराम महाराज, तुमची पत्नी ही अन्न करता मेली, तुमची शावकारी ही बुडाली, तुमच्या वह्या सर्व तुम्ही बुडून टाकल्या, तुम्ही लोकांना जगामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर कर्ज माफ करणारे जर कोणी असतील तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. एवढा मोठे कर्ज तुम्ही लोकांचे माफ केले, सर्व संपत्ती तुमची बुडाली, तुम्ही शावकारकी सोडली, तुमची पत्नी अन्न करता गेली, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसतो. याचे नेमके कारण काय आहे तुकाराम महाराज? कारण आपल्याला जर एखादं दुःख झालो, एखाद्याची समजा जाऊ नये पण पत्नी गेली, मिळतच नाही, पण समजा गेली बिचाऱ्याची एखाद्याची जाऊ नये, तरुणपणामध्ये कठीण परिस्थिती आहे महाराज. एखाद्याचा जो प्रसंग आला ना, तो प्रसंग पाहिला त्याचा की मग समजते काय आहे. गेली बिचाऱ्याची, त्यावेळेस तो माणूस एवढा डिप्रेशन मध्ये जातो. डिप्रेशन बरोबर आहे ना शब्द, मी नापास आहे बरं. हा, तो माणूस एवढा काही म्हणजे गम मध्ये म्हणतात त्याला आपल्या भाषेत. हा, मग तो ड्रिंकिंग करीन, जे काही करायचं आहे ते करीन. तो म्हणते महाराज सुचतच नाही, पत्नी गेली सुचत नाही. मग तो एवढा विचार करतो, तो तर असं म्हणतो की बाबा देव नाही, कोणीच नाही. एवढं मोठं आमचं हिरोन नेलं देवानं, कुठे देव आहे या जगामध्ये. मग तो विचार करतो. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी असताना त्या निघून गेल्या, तरी सुद्धा महाराज त्या ठिकाणी अत्यंत सुखाने समाधानाने त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करतात. याला नेमकं कारण काय हे त्या ठिकाणी आलेल्या साधक मंडळींनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी त्या वेळेस प्रश्न केला. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला दिलेले उत्तर म्हणजे अभंगाचे प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम
दत्त सदन तो सदन करू हरी कथा सदा नाम घोष 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 करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान तिने सदा चित्ता समाधान तिने सदा चित्ता समाधान तिने सदा चित्ता समाधान ओ तिने सदा चित्ता समाधान तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख लाले सर्व अलंकार सर्व सुख लालो 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 सर्व अलंकार त्या साधक मंडळींना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितले की माझ्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झाले माझे चित्त जे समाधानाला प्राप्त झाले त्याला एकमेव कारण म्हणजे कोणतं असेल तर सदा नाम घोष करू हरी कथा आणि काय झाले तेने सदा चित्त सदा कदा कदा नाही कधी कधी नाही फक्त सप्त्यापुरतं नाही तर मग लोकांचं कसं असते फक्त सप्ताह आला की फुल नामस्मरण सप्ताह झाला की झटक झटक केलं की काही नाही भगवंताचे सदा सर्व काळ तुम्ही नामस्मरण करा कारण या कलियुगामध्ये नामस्मरणासारखे श्रेष्ठ साधन नाही कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये आपल्याच्याने यज्ञ होते का यज्ञ हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार गावरान तुपाची तेवढी धार सोडावी लागते यज्ञामध्ये योग साधना होते काय नाही होत योग साधना नाही होत यज्ञ मग कृते ध्यायते विष्णू त्रेतायामिजतमखी द्वापार्या परिचर्या नाम कलोतत हा साधने महाराज त्या युगामध्ये होऊन गेलो आता आपण कीर्तनात बसतो तर 10 आसनं मोडतो मी गोल फिरतो कीर्तनात या म्हणून त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये पावल्या काढल्या पावल्या ज्ञान उभा तुकाराम म्हटलं की आमच्या अंगातच संसर प्रगट दिन रामनवमी ऋषीपंचमीला जा शेगावला मग पा काय डीजे वाजतील आता आहे उद्यापासून डीजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना उद्या शिवाजी महाराजांची जयंती डीजे 70,000चा बँड बुक केला वा आमच्याच गावात कोणाचं काय सांगा आमचंच सांगतो 70,000चा 3 महिन्याच्या अगोदर आणि लेकानं मीटिंग घेतली बैठक घेतली आणि मग महाराज व्याख्यान कोणाचं अरे म्हटलं बँड सांगला तुम्ही आता काय व्याख्यान करता ले भाऊ मग आपण सकाळी करू दिलं बा त्याला व्याख्यान मग 70,000चा बँड आता बँड सांगला डीजे सांगितला म्हणजे ते सर्व आलंच मग काय चंद्राची कोरण दाढीन रात्री शपथ आहे तुला आहे तर आम्ही छत्रपतीचे मावळे डीजेच्या समोर नाचतात लेखाचे हे शिकवण आहे का महाराजांची हे आचरण आहे काय शोकांतिका आहे महाराज या महाराष्ट्राची शोकांतिका आहे ज्या राजाने ज्या छत्रपतीने स्वराज्य सुराज्य असंख्य मावळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून
अत्यंत चांगल्या प्रकारे सुनियोजितपणे गनिमी काव्याने हे स्वराज्य आजपर्यंत टिकवलं आणि आज तुमच्या आमच्या हातात दिलं. आणि आपण ते कसं चालवतंय हे ज्याचं त्याला माहिती आहे. आजचा तरुण निघून जातो, आणायला लागते त्याला, कठीण परिस्थिती आहे. तो आपला विषय नाही, परंतु उद्याची शिवजयंती आली छत्रपतींची, म्हणून ओघाओघात काही अशा मोजक्या बोटावर मोजणे इतक्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या दिंडीने वगैरे ते काही जे गाव संस्कारी असतील त्या गावामध्ये हे प्रोग्राम चालतात. नाही तर जिकडे तिकडे डीजे. आमच्याकडे तर 40 गावचा, धामणगावचा, हा 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 असे बँड आहे. त्याला म्हणतात, त्याला कारण असं वाजलं की अंगामध्ये असं वाटते का आपल्याला अटॅक येते, काय फिट येते, असा आवाज येते महाराज. आमचं घर रस्त्यावर आहे, जा आवाज त्याला म्हणतात. त्याला जर नामस्मरण करायला लावलं ते म्हणता महाराज हे तुम्हालाच दिलं. आणि या मोबाईल मुळे तर असं झालं, जिकडे तिकडे असा. पण हा मोबाईल जेवढा लोक म्हणतात ना मोबाईल वाईट आहे, तो चांगला सुद्धा आहे. पण आपण घेतलं तर युट्यूब वरती कीर्तन आहे, काही आपल्याला जे पाहिजे, आपली क्वालिटी काय, आपण काय घेतो. एखादा जर शेतकरी असला त्याचे स्टेटस फक्त हरभऱ्याचे, गव्हाचे, मक्याचे दिसतील. आमच्यासारखा महाराज असला तर आजची कीर्तन सेवा. एखादा पॉलिटिकल राजकारणी असला, या पक्षाचं असं तसं युट्यूब झालं. परंतु हा मोबाईल लोक म्हणतात ना वाईट आहे, मी म्हणतो तो मोबाईल चांगला सुद्धा आहे. पण कोणाला, घेणाऱ्याला. तिच्यामध्ये कीर्तन आहे, भरपूर अशी माहिती आहे जे तुम्हाला माहित नाही. ते तुम्ही मागवा ना. तुम्ही काय मागवता, तुम्ही काय घेता. तुम्ही फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इंस्टा हेच चालवायला लागले तर तो वाईट होणारच आहे. पण तुम्हाला काय चांगलं पाहिजे, तुमची क्वालिटी काय याच्यावर ते अवलंबून आहे. असो, तो आपला विषय नाही. आपला विषय कोणता चालू होता, तुला कशाला उभं केलं म्हणतील बा, कोणता विषय चालू होता आजी? जाऊ काय घरी, मी पुन्हा येईल. आपला विषय चालू होता सदा नाम घोष करू हरी कथा. कदा कदा नाही. आमच्या जीवनामध्ये जो काही आनंद आहे, या चित्ताला जे समाधान तुम्हा आम्हाला पाहिजे आहे, ते जर खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला पाहिजेत असेल तर काय करा, सिटी नका वाजू देऊ. तर सदा नाम घोष करू हरी कथा, आणि मग पा आनंद. कारण खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला हे चित्त जर ठिकाणावर आणायचं असेल, कारण लोकांचे चित्त भरकटले महाराज, ठिकाणारच नाही. ते माकड तरी लेखाचं ठिकाणार राहते कधी कधी. असे भांबरेलवाणी पळतात, असे करतात, चल बिचल इकडल्या तिकडे, थै थै वय वय, थै थै वय वय. कसं रे बा, कसं रे. अरे ठिकाणावर बसणं, आपण म्हणत नाही एखादी माय लेकरामध्ये तुझं चित्त ठिकाणार आहे की नाही, तसं या जगाचं चित्त हे ठिकाणावर नाही. आणि खऱ्या अर्थाने या जगाचे चित्त जर ठिकाणावर आणायचे असेल तर वारकरी संप्रदाय सेवी त्याला पर्याय नाही. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा, ज्याचा माथा भनकला असेल, ज्याचा माथा ठिकाणावर नसेल, त्याने वाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा. खऱ्या अर्थाने तुमचं आमचं जर आयुष्य, तुमच्या आमच्या मुलांचं जर आयुष्य सुधारायचं असेल, संस्कार घडायचे असतील, तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नामदेव महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात की नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी
अनुभवावी. अमेरिका कोण आहे रे? अमेरिका सगळ्या महासत्ता आहे जगातलं, महासत्ता. त्या अमेरिकेसारख्या देशामध्ये आपली ज्ञानोबा रायाची ज्ञानेश्वरी लोक तिकडे नेतात. त्या देशातले ते फॉरेनर येतात, ते भोरे भारे गोरे गारे ते लोक येतात आणि आपली ज्ञानोबा रायाची ज्ञानेश्वरी तिकडे नेतात आणि तिचा अभ्यास करतात, तिच्यावरती रिसर्च करतात आणि नवीन नवीन शोध लावतात. आणि तुम्ही आपण तो ग्रंथ घेतो आणि कपाटात ठेवतो तर पाहतही नाही. ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी नेतात आणि त्याच्यावरची शोध लावतात. या विजेचा शोध वगैरे वगैरे जे शोध लागले ते ज्ञानोबा रायांच्या ज्ञानेश्वरीतून लागले. हे काय कोणी खिशातून काढले त्या शास्त्रज्ञांनी? त्यांनी ज्ञानेश्वरीवरती अभ्यास केला आणि रिसर्च केले. आकाशवाणीचा शोध कोणामुळे लागला? टीव्हीचा शोध संजय धृतराष्ट्र, बरोबर आहे ना आबा? या लाईनचा शोध कशामुळे लागला? ज्ञानेश्वरीतील लागला. ज्ञानेश्वरी हा काही त्यांनी खिशातून नाही काढला. आणि तुम्ही आपण ते कपाटात ठेवतो तर बाहेर काढतही नाही. आहे म्हणता आमच्या घरात ज्ञानेश्वरी, आमच्या आबानं आणलेली आहे. अरे तुम्ही आपण भाग्यवान लोक आहोत. खऱ्या अर्थाने तुम्ही आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? आपण ज्ञानोबारांच्या नंतर, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. जर आपण त्यांच्या आधी जन्माला आलो असतो तर ज्ञानेश्वरीचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा ठेवा, गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ, गजानन महाराजांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळाले नसते. म्हणून तुम्ही आपण भाग्यवान आहोत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की बाबा रे, खऱ्या अर्थाने तुमचे चित्त जर तुम्हाला ठिकाणावर आणायचं असेल, तुम्हाला समाधान, शांती, सुख पाहिजे असेल तर तुम्ही काय करा? सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. हो तिने सदा चित्त समाधान, ते सदा चित्त समाधान, हो तिने सदा चित्त समाधान, ते सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सुख सर्व अलंकार, सर्व सुख सर्व अलंकार. म्हणून महाराज म्हणतात की सदा नामघोष करू हरी कथा. हरी कथा कधी कधी आणि नामघोष सदा. या ठिकाणी महाराजांना असं म्हटलं काय फक्त महिला मंडळ ज्या की पुरुषच या? अरे बा चालला घरी, थांब ना, थोडस राहिलं. विठ्ठल 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 लहान मुलं पाहिजे मग. ते माहेरच्या साडीमध्ये म्हणतात मुलं म्हणजे गुलाबाचे देवाघरचे फुलं. कोण म्हणते तसं? ते अलका कुबलची आई म्हणा, महाराज पिक्चर पाहायला त्या काळात. माहेरची साडी 1995. काय आनंद होता महाराज. आता तसे पिक्चर बी नाही. असो, आमच्या शिबिरामध्ये लहान लहान मुलं असतात. दरवर्षी आमचं मे महिन्यामध्ये शिबिर असते. सर्व महाराज मंडळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेतो. हे महाराज मंडळी बोरगाव वैराळेला शिबिर घेतात. आमचे निलेश महाराज, गणेश महाराज. 100, 125, 150 मुलं असतात. मस्त आनंद असते. 22-25 दिवस नवीन नवीन किस्से असतात लहान लहान मुलांचे. आनंदच आनंद. कोणी रात्री झोपेत उठते, धागी नसता घे घेता घे घेता घे घेता घे घेता. कोणी म्हणते सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. नवीन नवीन किस्से. आता ते मुलं असतात त्या काळातला तो आनंद. आज ते मुलं कोणी PSI आहे, कोणी इकडे तिकडे नोकरीवरती आहे. मोठमोठाले असे धिप्पाड ते धिप्पाड दिवसातून येताना आमच्या पाया लागतात. महाराज, ओ महाराज, हो पुंडलिक महाराज, ओळखलं काय? 2013 मध्ये मी तुमचा विद्यार्थी आहे.
2007 मध्ये मी टाकरखेडच्या शिबिरात होतो. मी तुमचा विद्यार्थी आहे महाराज. अरे अरे काय ओळखत नाही. कुठे असतं रे बा? बटनेरेच्या पोलीस स्टेशनला PSI महाराज. पण जरी PSI असलो तरी आमच्या गळ्यातली माळ महाराज तेव्हापासून आम्ही घातली ना, आजपर्यंत ती माळ आमच्या गळ्यात आहे. किती आनंद होत असेल आम्हाला. अरे PSI पोलिसांच्या नोकरीला असून त्याच्या गळ्यातील माळ अजून निघाली नाही, तुटली नाही किंवा काढली नाही, खुटीला लटकवली नाही. ही श्रीमंती आहे संप्रदायाची. म्हणून लहान लहान मुलं अशी उभे राहिले की नाही टाळकरी. आमच्या परिसरात असे 50-50, 60-60 मुलं एका गावामध्ये तुमच्याही गावात होतील. रासायनिक उभे उद्यापासून टाळ घेऊन उभं राहायचं, कीर्तनात हरिपाठाला याचा मस्त आनंद घेतो बाबा. 7 दिवस आहे फुल आनंद घ्यायचा. जसं कुत्ता येईन, जसं नाचता येईन, जसं बागाडता येईन तसं नाचायचं. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. बरोबर आहे ना. हा, टेन्शन देणे का. घरच्यांना टेन्शन द्यायचं की बाप्पा आता काय साधू होतं तू, की कीर्तनकार होतं, की महाराज बनला काय. गन लावून शाळेत जातले का हसतील ना लेकरं बाकरं पोरी सोरी. तसं नाही महाराज. ही श्रीमंती आहे. या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला संस्काराची, आपला धर्म जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हा आम्हाला संस्कार जर कुठं मिळत असतील तर ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात मिळतात. आपल्या गजानन महाराज संस्थांची काय उपलब्धी आहे महाराज. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गजानन महाराज संस्थान टाळ मृदंग विना वाटते फ्री मध्ये. किती दिंड्या कोणी आले गो, एका गावामध्ये 4-4 टाळ मृदंग. 5000च्या वर लोकसंख्या गेली की सरपंचा दाखला, पोलीस पाटला दाखला, ग्रुप फोटो, ज्ञानबा तुकाराम महिला मंडळ सुरू. द्या आम्हाला टाळण मृदंग. संस्थान देते महाराज. ही श्रीमंती आहे वारकरी संप्रदायाची. काही भागामध्ये काही आमदार लोकांनी, काही खासदार लोकांनी त्यांच्या वोट बँक करता काही थोडेफार दिवस वाटलं असेल, परंतु फक्त 5 वर्ष 2 वर्ष वाटलं असेल. आमचं संस्थान जेव्हापासून आहे तेव्हापासून आज तागाईत मुंबई असो, MP असो, तिकडे कर्नाटक वगैरे असो, कर्नाटकच्या दिंड्या कार्तिकीला येतात पंढरपूरला, तिकडे सामान, इकडे मुंबईपर्यंत, इकडे MP वगैरे सर्व भागामध्ये टाळ मृदंग विना भागवत धर्माचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर ते फक्त आणि फक्त गजानन महाराज संस्थान. इतरत्र संस्थान आहे महाराज, परंतु महाराजांच्या संस्थांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. आणि आपण त्या कृपा क्षेत्राखाली आहोत, ही आपली फार मोठी श्रीमंती आहे. असो, जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की तुमचं चित्त जर तुम्हाला समाधान कर, कारण हे मन चंचल आहे. चंचलम हे म्हणा कृष्ण परमार्थे प्रवृद्धम तस्याहम निग्रमण्ये वायु. मन चंचला चपळा चपळ, मन चंचला चपळा चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा. मन चंचला चपळ चपळ, मन चंचला चपळ. जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे भेळ. मन चंचल चपळ चपळ, मन चंचल चपळ. अतिशय चंचल आहे मन. म्हणून हे चंचल मन आपल्याला जर स्थिर करायचं असेल तर देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी. आणि त्याकरता काय करावं लागेल तर सदा नाम घोष करू हरी कथा. त्यावेळेस काय होईल, तेने सदा चित्त समाधान. आणखी ते साधक लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारू लागले, का हो महाराज तुमचं फक्त चित्त समाधान झालं का हो? तुम्ही भगवंताचे नामस्मरण केले, हरिकथा केली, तर तुमचं चित्त हे समाधानाला प्राप्त झालं काय? त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी त्यांना उत्तर देतात, माझं चित्त तर हे समाधानाला प्राप्त झालंच, परंतु माझ्या जीवनामध्ये मी सुखाचे अलंकार धारण केले. हे अभंगाच्या तृतीय चरणात. सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. आनंदे निर्मल तुला
आनंदे निर्भर डुलत असो आनंद निर्भर डुलत असो सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो आनंदे निर्भर डुलत असो आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो आनंद निर्भर डुलत असो सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुखाचे अलंकार आम्ही या ठिकाणी धारण केले. कशामुळे? तर सदा नामघोष करू हरी कथा. आणि काय झालं? आनंद निर्भर डुलत असो. आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे काय? असेल तर सांगा बुवा. जसं सुखाला दुःख आहे, चांगल्याला वाईट आहे, कडूला गोड आहे, तसं आनंदाला काहीतरी विरुद्धार्थी शब्द असेल तर सांगा. आहे का? बोला बोला. चालता बोलता आहे आपला कार्यक्रम. वागे महाराज, आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही महाराज. कोणत्याही डिक्शनरीत बघा. मी जिथपर्यंत शिकलेला आहे तिथपर्यंत काही आला नाही बा. तुमच्या अनुभवातून आला असेल तर सांगा. आता कसं आहे, काही काही जास्त शिकलेले मंडळी असेल तर सांगा. आनंदाला विरुद्धार्थी शब्द हा नाहीच. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर आणि डुल्लत असो. निर्भर किंवा निर्भय म्हणजे कुठल्याही प्रकारचं भय नसेल. हरीची या दासा भय नाही. आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रय. बाकीच्यांना भय आहे, परंतु कारण मारिती झोडीती तोडीती, परंतु जगा काळ खाय आम्ही माथा दिला. किंवा तुकाराम 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 नाम घेता कापे राम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे राम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे याम नाम घेता कापे याम नाम घेता कापे याम. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाम घेतल्यानंतर यम धर्माला सुद्धा थरकाप सुटतो. कशामुळे? सदा नाम घोष करू हरी कथा. भगवंताचं नाम घेतल्यामुळे एवढी पावर वाचा शुद्धी नामधारकामध्ये येते आणि नंतर यम धर्म सुद्धा थरथर कापतो. आपल्याला तर यम येते आणि कधी घेऊन जाते पताही लागत नाही. कोणी दिवशी यम येतील चालून, कोणी दिवशी प्राण जातील घेऊन, कोणी दिवशी स्मशानी राहून, एकटे राहावे एकटे राहावे समयासी सादर व्हावे. समयासी सादर व्हावे देव ठेविल. काही भरोसा नाही महाराज जीवनाचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. किंवा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा.
असो चूल माती आणि मीठ वाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धरा च्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे रे मेड्या तुला गोंडी अभंगाची. काही भरोसा नाही मला, कोणाचाच भरोसा नाही. आज कीर्तनात होते का हो, रात्री तर पुंडलिक महाराज कीर्तन होत. काही नाही बा, ते रात्री गेले, घरी गेले तर घरीच गेले, परत आलेच नाही. कोणाचं कशा सांगावं, अजून 7 दिवस राहायचा. काहीच भरोसा नाही. 30-30 वर्षाच्या 25-25 वर्षाच्या तरुण मुलांना, तरुणांना त्या ठिकाणी अटॅक वगैरे जे काही बिमाऱ्या आहेत त्या जडताय. किती कठीण काम आहे महाराज. कोणत्या दिवशी काय होईल कोणाचाच भरोसा नाही. आपण कोरोनातून वाचलेले लोक आहोत सर्व, बरोबर आहे ना. एवढी मोठी महामारी गेली आपल्यावरून, आपल्या जवळून, पण आपल्याला स्पर्श झाला नाही. की गेलते कोणी दवाखान्यात, होते भरती, काहींनी बघितलं असेल तो सीन, असे चमच्यानं देत ग्लासाने देत. अरे रे रे, कोणी असो, कोण नाही, कोणाचं, कोणाची पत्नी नाही, कोणाचा मुलगा नाही, कोणीच नाही. त्यावेळेस समजले का, ज्यावेळेस अन्नाचा आणा बंद होते घरातला, त्यावेळेस अन्ना हा अन्नाले मोहतात होते. सोपं नाही. जोपर्यंत तुम्ही आम्ही पैसे कमवतो, घरामध्ये आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो, तोपर्यंत आपली एवढी वरबर असते. बाबा कुठे गेले, आम्ही घरी जाता बरोबर आमचे मुलं पाकिट पाहता कीर्तनाचं, बाबा आज किती आणले, रात्री 1 वाजता काय आणले, काय कुठे गेलते आज, भुसवाले काय पंगत होती, हे होती, किती दिले मग त्यांनी. अरे 1 वाजता आलोनले का मी घरी रात्री. कठीण परिस्थिती आहे मार. अरे कोणी कोणाचं नाही या जगात, नाही रे, नाही कुणाचे कुणी. अंती जासी एकला प्राण्या माझे माझे म्हणून सारा मायेचा बाजार, हा मायेचा बाजार आहे. ते संतोष बाबू हो नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. हो बहीण कुणाची, भाव कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयरे, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. तुझ्या मागे सर्व राहिले, तुझ्या मागे सर्व राहिले, तू तटीला धाग दोरे. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे, नाही कुणाचे, नाही कुणाचे कुणी. कुणी नाही महाराज कोणाचं. गेले आपले दादा, किती 1000 कोटीची संपत्ती. मी काही बसलेलो नव्हतो म्हणा तिथं गणित करायला, बेरीज लावायला. कितीतरी 1000 कोटीची संपत्ती, एवढं पद प्रतिष्ठा, अगदी एंट्री एवढी भारी. आहा, काय तो झटका, काय तो मेळ, काय ते पद. तरी पण काही नाही, गेले 3ऱ्याच दिवशी खुर्ची आली. शेवटी खुर्ची महत्वाची आहे. कोणी विरोधी असे येतील बा घरावर गोटे आमच्या, देणं नाही देणं नाही. जे वस्तुस्थिती आहे ते सांगतो, खरी वस्तुस्थिती आहे ना. बरोबर काही चुकीचं आहे का यात मी जी बोलतो ते.
म्हणून कोणी नाही कोणाचं, कोणीच नाही. हा सर्व मायेचा बाजार आहे. म्हणून म्हणून काय करा, म्हणून या शरण जावे आणि सर्व भावे. मग काय होईल, तो हा उतरील पार आणि भव दुस्तर नदीचा. पण केव्हा, शरण गेल्यानंतर. नाही तर हायच रोज ते ढोर, तेच वावर, तेच बायको, तोच पोऱ्या वगैरे वगैरे, जे असेल तेच ते. परंतु काहीतरी चेंज करावं लागेल जीवनामध्ये, काहीतरी आपली कमाई करावं लागेल ना. मी कोण आहे, मी कुठून आलो, कोहम कथमिदम जातम कोहा कर्तस्य. हा, मी कोण आहे, मी कुठून आलो, मी काय केलं पाहिजे, मी आलो जेवलो खावलो, बस झालं झालं जीवन. क्या किया तूने जीवन गमा दिया. म्हणून काहीतरी आपल्याला आपली कमाई करायला लागेल. कमाई म्हणजे हे नाही बरं, बँक बॅलन्स. ओ चावाल दादा, बँक बॅलन्स कोणतं बँक बॅलन्स हे नाही, हरिनामाचं बँक बॅलन्स. मनवा मनवा खेती करो हरिनाम की, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी. शेवटी कबीर महाराज म्हणतात, कहत कबीरा सुन बे साधू, खेती करो हरिहर की, भक्ति करो हरिहर की, मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. म्हणून भगवंताचे नामस्मरण करा. त्याच्यामुळे काय होईल, सर्व सुखाले आलो, सर्व अलंकार आणि आनंद निर्भय डुलत असे. तुम्ही अत्यंत प्रेमाने त्या भगवंताचे नामस्मरण करसाल. ते इस्कॉनवाले असतात, इस्कॉनवाले बघितले असतील तुम्ही, वृंदावन वगैरे इकडे तिकडे गेल्यानंतर ते इस्कॉनवाले असतात. एवढे तल्लीन होता महाराज ते भक्तीमध्ये, एवढे तल्लीन होतात, एवढ्या गिरक्या मारतात फक्त हरे कृष्णा हरे राम. त्यांची भक्ती पाहिल्यानंतर कुठे कुठे आपल्याला वैराग्य येते, स्मशान वैराग्य. काय भक्ती आहे महाराज त्या लोकांची, अरे एवढे तल्लीन होतात. एक सेकंदही त्यांचं नामस्मरण बंद. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच बघा तुम्ही, नामस्मरणाचं. दिवसभर रात्रभर अखंड अविरतपणे भजन करतात. ते भजन असे काही महात्मे आहे वृंदावन सारख्या ठिकाणी, प्रेमानंदजी महाराज आहे वगैरे वगैरे भरपूर. फक्त राधे 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 राधे, त्यांच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहे. आणि अक्षरशः ते एवढे भगवंताच्या नामामध्ये, राधा राणीच्या नामामध्ये एवढे तल्लीन झालेले असतात की असं वाटते की आपणही व्हा. पण आपल्याला इकडे आपलं बायकोन पोऱ्या स्मशान वैराग्य येते तात्पुरतं, बस. का गए कुछ नहीं, क्या लाया कुछ नहीं, नितेश महाराज अय बाळा झाला ना. म्हणून त्या भगवंताचे नामस्मरण करा. काय होईल, असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विदेही. एक वेळचा प्रसंग आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे साले मेहुणे महाराजांच्या घरी जेवण करण्याकरता आले. म्हणजे साला आला म्हणजे जेवण पाहुणचार होतोच, ज्याला असतील त्याला. साला आला म्हणजे पाहुणचार होतोच, कारण तो कोण असतो, बोलतही नाही बा. झालं नाही का तुमचं बाकीच्यांचं? हा, मग पाहुणचार झाला. वळे भजो पुरी शिरो वगैरे वगैरे सर्व पाहुणचार झाला. पाहुणचार शिरोस ना, पाहुणचार झाल्यानंतर जेवण करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचे मेहुणे म्हणजे साले हे बसले. बसल्यानंतर महाराजांचं त्या ठिकाणी मौन व्रत होतं. जेवण करते वेळी महाराज जेवण करते वेळी बोलत नव्हते. मी पण बोलत नाही, कारण असं म्हणतात ही मंडळी की जेवण करते वेळी बोललो की थोडस जेवण कमी जाते म्हणतात, म्हणून मग मी बोलत नाही. हा, त्याला कारण हे आहे. आता हा बा म्हणते घरच्या बाईने सांगितलंय, रोज याचं हेच असते तगारा. ते महाराज बोलत नाही, त्याच्या घरच्या बाईने सांगितलं. ते महाराज बोलत नाही, त्यांना ठेवा चोखणवर, त्यांच्या घरच्या बाईने. विनोद आहे असो. तर मग महाराज त्या ठिकाणी दोघं जण जेवण करता बसले. बसल्यानंतर जेवण पूर्ण झालं. महाराजांनी जे असेल नसेल ते जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आईसाहेबांचे जे जिजाई आईसाहेबांचे जे भाऊ आहे, जे साले आहे महाराजांचे, त्यांनी काही जेवण व्यवस्थित केलं नाही. मग ते बहिणीला काळजी असतेच, माझा भाऊ जेवला नाही, माझा भाऊ जेवला नाही, काय झालं असेल, हे काही बोलले असतील काय, कोण काही म्हटलं असेल काय.
घरून काही नाराजी काही भांडण वगैरे करून आला असेल काय, का जेवला नाही? मग आई साहेबांनी प्रश्न केला, का रे बाबा का जेवला नाही तू? नाही नाही म्हणत तसं काही नाही ते. परंतु ज्या वेळेस आई साहेब ह्या जेवण करण्याकरता बसल्या त्यावेळेस आनंदाच्या भरामध्ये आई साहेबांनी एकाही पदार्थामध्ये मीठ हे टाकलेलं नव्हतं. आणि मीठ न टाकल्यामुळे अन्न कसं लागते तुम्ही खात असता, मग तुम्ही भांडणच करता घरी, मीठ का टाकलं नाही, तुला आठवण का राहत नाही, असं का होते, कुठे लक्ष असते काय असते. परंतु ज्या वेळेस आई साहेबांनी जेवण केले त्यावेळेस आई साहेबांच्या लक्षात आले त्याला खरं कारण काय तर हे आहे. त्यावेळेस आई साहेबांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न केला व विचारले, का हो मीठ टाकलं नाही तुम्ही, असं 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 तर करायला पाहिजे, मी करतो आमच्या घरी, मीठ लागलं की, कांदा लागला की, लिंबू लागलं की, पाणी लागलं की, काहीतरी खुनाखुनी काहीच नाही केलं. त्यावेळेस महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय की काय खातो आम्ही कासा या संगाते, कैसे है लगाते मेरे मुखे, कैसे है लगा काय खातो आम्ही कासया संगाते, कैसे लागते मेनमुखी, कैसे लागते. काय खातो आम्ही कासा या संगाते, काय खातो आम्ही कासया संगाते, काय खातो आम्ही कासा या संगाते, काय खातो आम्ही कासया संगाते. काय खातो आम्ही कासा या संगाते, कैसे है लगाते मेरे मुखे, कैसे है लगाते. काय खातो आम्ही कासया संगाते, कैसे लागते मेनमुखी, कैसे लागते. काय खातो आम्ही कासया संगाती. ही स्थिती कशामुळे प्राप्त झाली हो? सदा नाम घोष करू हरी कथा. म्हणून महाराज म्हणतात की असो ऐसा कोठे आठ वची नाही, आणि देहीच विदेही भोगू दशा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हबा 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 हबा. आणि शेवटच्या चरणात या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो नेदी पाप ज्ञान. अग्निरूप होणे याचा सरळ अर्थ तुम्ही आपण सर्वजण अग्निरूप होणे म्हणजे जळणे. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना हा अर्थ अपेक्षित होता का हो? नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप होणे म्हणजेच नामरूप होणे. आणि नामरूप झाल्यानंतर ज्यावेळेस भगवंताचं नाम आपण घेतो आणि आपण नामरूप होतो त्यावेळेस बघा पापही नाही आणि पुण्यही नाही, काही घेणं देणं नसते महाराज. कोणी काही म्हणा काही करा. किती त्रास दिला हो माऊलींना, किती त्या संतांना त्रास दिला लोकांनी. एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांचं ध्येय, त्यांनी त्यांचं नाम सोडलं नाही. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज जर त्या संतांनी त्यांचं ध्येय सोडलं नसतं, आई साहेबांनी ताटीचे अभंग जर म्हटले नसते, ज्ञानोबारायांना या समाजाचा म्हणजे राग आला आणि त्यांनी काय केले, सिद्धबेटामध्ये जाऊन आपल्या झोपडीची आपल्या कुटियाची ताटी लावून घेतली. त्यावेळेस आई साहेबांनी इवल्याशा मुक्ताबाईने आई साहेबांनी त्या ठिकाणी उपदेश केला की योगी पावन मनाचा साहे अपराध
किंवा संत तोची जाना जगी दया वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला नामे 11 अभंग आहे आई साहेबांचे ताटीचे. एक एक अभंग जर बघितला ना महाराज, संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र अक्षरशः डोळ्याला धारा येतात. की ज्या वेळेस या संतांनी एवढे सारे कष्ट भोगले आणि आज त्यांच्या नावावरती आमच्यासारखे कितीतरी लोक, आमच्या जीवनातील जर ज्ञानोबा तुकाराम गजानन महाराज आईसाहेब मुक्ताई वजा केले तर आम्ही शून्य आहे. लोक आम्हाला काय ओळखता? त्यांच्या नावावरती आम्ही चहा नाही दूध पितो. महाराज चहा नाही पाहिजे तुम्हाला, दूध घ्या, कॉफी घ्या, मिरचीची भाजी, बेसन, चून बाबा चून. या प्रगट दिनामध्ये तर कठीण काम होतं महाराज. प्रगट दिनात कुठेही जा कार्यक्रम आले, रात्री चून, दिवसा चून, सकाळी चून, दुपारी चून, चून बाबा चून. मेलेले काय ते साधू काय तर म्हणता गजानन महाराजांचा प्रसाद आहे, चूनच चून. कसं करा? आम्ही म्हटलं बहुत चून करताना आम्ही घरून टिफिनचे डबे आणतो. एका गावामध्ये कार्यक्रमाला होतो मागच्या याच्यात, म्हटलं तुम्ही जर आता बेसन केलं की आम्ही घरी गेलो ना आमचे डबे घेऊन येतो. दिवसा चून, रात्री चून, चूनच चून, हरभऱ्याचं चून, मोकळे. महाराजांचा प्रसादच आहे. कोणालाही विचारलं की आज गजानन महाराजांचा प्रसाद आहे, या चून खायला. अरे चून अन्याय महाराज, त्याचे हे करू नये. परंतु एवढी कठीण परिस्थिती असते महाराज आमची. तुम्हाला वाटते काय सुद्धा चांगला आहे? हे काय पांढरे फटा कपडे घालता लेखाचे, या गावचे त्या गावले, इकडचे तिकडे, चहा दूध आणि कॉफी ना, याचा काय जलवा आहे. जरा येऊन पहा. एक असाच म्हणे आमच्या गावातला, त्याला म्हटलं का चाल माझ्यासोबत, जलवाच दाखवतो आमचा. महाराज तुमचा तर काही जलवा असते बा, काय कपडे, काय ढेऱ्यान, काय गाड्यान, काय मजाच मजा. लोक 40,000 देतात कीर्तनाचे. चाल मग आमच्या सोबत. तर तू काहीच नको करू, तू फक्त थैली घेऊन चाल. आणला लेगाले. मला सप्ताह होता त्या ठिकाणी, जसं तुमच्या गावात आहे तसं आणला. एक 5 मिनिटं घेतो तुमची जास्तीची, जरूर आहे सांग. आणला लेगाले. मग गेल्यानंतर हातपाय धुवायला पाणी, गुलाबाचे फुलं त्या गंगाळात टाकलेले, कोणी टावेल दे, कोणी गळवा दे, कोणी पायपूस, कोणी कुंकू लाव, कोणी दक्षिणा दे, नारळ दे. आणला म्हणे का हो काही मजा आहे राजो. मग चहा आलं, दूध आलं, वगैरे वगैरे घेतलं. म्हटलं चला आता कथा चालू होते. म्हणे महाराज आपल्याला काय आहे? म्हटलं तू काहीच नको करू, तू फक्त बस. झाली कथा चालू. म्हटलं खांबाला लेटून बसले का, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जा 12 वाजेपासून चालू झाली, 4 वाजेला सोडलंच नाही निघाले. 12 ते 4 तास बसला. असा करे असा करे असा करे बसवला लेखाल 4 तास. म्हटलं लेखा तुले जलवा पाहिजे ना, महाराज लोक आहे जलवा दाखवतो. 4 तास बसवलो. बस कथा झाली, चहा घेतला. हो चला म्हटलं झाली हरिपाठाची वेळ. आणलं हरिपाठात. हरिपाठ चालला 6:30 पावणे 7 पर्यंत. ते होता बरोबर डायरेक्ट जेवण, मिरचीची भाजी भाकर. मस्त जेवण केलं. म्हणे महाराज काही जलवा आहे राजू. काय गाजर आणि काकडी ना, टमाटर, मेथीची भाजी, सलाद, मीठ आणि पाणी आरोचन आहे, काहीचा काही जलवा आहे. ते होता बरोबर. म्हटलं बसले का आता मस्त खोलीमध्ये रूम मध्ये जायचं आणि ताबडतोब आपल्याला कीर्तनाला जायचं. आणलं कीर्तनाला. कीर्तन चाललं 10:30 पर्यंत. 10:15 झाले, अजून 15 मिनिटं बाकी. 10:30 पर्यंत कीर्तन झालं. कीर्तन होता बरोबर 1 तास अर्धा तास गप्पा गोष्टी वगैरे वगैरे. वाजले 12 12:30. सकाळी 4 वाजले. चला उठा जागे व्हारे आता, चला काकड्याले. हा महाराज झोपू द्या जरासं. घरी तर मी 7:30 8 पर्यंत झोपतो. नाही ते जमणार नाही. जलवा पाहिजे, दाखवायचं, दूध पाहिजे ना, कॉफी पाहिजे ना. चल आणला काकड्याले. सकाळी 5 वाजेपासून तर 7 वाजे लोक काकडा. मग 7 वाजेपर्यंत काकडा झाला, नाश्ता झाला, चहा झाला. चाल म्हटलं विष्णू सहस्रनाम आले मंडपात. विष्णू सहस्रनाम झालं. चाल म्हटले का आता 12वा अध्याय 15वा अध्याय गीतेचा. ते झालं की मग नाश्ता झालं जेवण. म्हणे बा तुमचे पाय दाखवा कुठे आहे. थैली घेतली का, गेला तर दिसलाच नाही अजून. बॅग घेतली गेला, अजून पत्ता नाही. आता म्हणतच नाही दिसलो की गाडीवर बसलो की तुमचा जलवा आहे. असा दूर जासे दुसऱ्या गलीत. हे काही तुम्हाला वाटते काय महाराज एवढं चांगला आहे? कठीण आहे महाराज हे. जावे त्याच्या वंशा. हा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की ठाईच वैसोनी करा एक चित्त. आता महाराजांचा या ठिकाणी हाताला त्या ठिकाणी महाराजांची गाडी स्लिप झाली.
टाळ धरता येत नाही, पण कमिटमेंट या ठिकाणी सांगितलं आपल्याला पुंडलिक महाराजांनी, जर गेलो नाही तर त्यांना माणूस सापडणार नाही, आणि माणूस जर सापडला नाही तर त्यांची नाराजी आमच्यावरती, आमचे जे संबंध असतात प्रेमाचे नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की महाराज मी येतो, टाळ घेणार नाही. म्हटलं आम्ही रनर टू रनर, रनर म्हणता ना रे, का रे क्रिकेट खेळणार का अरे हा, तो कसा त्याच्या हातापायाला काही दुखापत झाली क्रिकेटमध्ये की तो कसा एक ठेवते, तसं म्हटलं एक जण मनोजले म्हटलं तू एका बाजून वाजत जा, तो एका बाजून, एका हातानं तू टाळ धर, एका हातानं तो बळ, होऊन जाते आपलं. परंतु असो आनंद आहे महाराज, खूप आनंद आहे. हा आनंद नाही या आनंदाशी जोडा, आणि बरही वेळ सापडली ही संधी आहे, ही गंगा आहे आपल्या गावामध्ये चालत आलेली आहे. हे 7 दिवस झाल्यानंतर या ठिकाणी असं हे लागेल, गावामध्ये जो आवाज येणारा हरिनामाचा तो आवाज येणार नाही. म्हणून ही वेळ आहे, तुम्हाला संधी ही सापडलेली आहे. या ठिकाणी सर्वांनी सर्व कार्यक्रमाकरता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, कारण एक वेळ गेलेली ही संधी पुन्हा 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 येणे नाही. देवेंद्र फडणवीस सारखी मी पुन्हा येईल काय सांगता नाही येत महाराज. मी बोलून गेलो की आपल्या जीवनामध्ये कोणती वेळ कशी येईल काही सांगता येत नाही, म्हणून ही संधी आली ना आपल्याला, मग या संधीचं काय करा. जुने लोक सांगतात सोनं करा 1,59,000 किती, 1,59,000 सोनं नाही करायचं, या जीवनाचं आपल्याला सोनं करायचं आहे. या जीवनाचं सोनं झालं म्हणजे या हरिनामामध्ये तुम्ही तल्लीन होसान आणि काय करसान, आनंदाने उड्या मारसान. म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला तन मन धन आणि या ठिकाणी सर्वजण हजर राहा. एकट्याचा नोहे हा खेळ, सर्व गावकऱ्यांचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्वांनी यावे, या रे लहान थोर, कारण नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको 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 मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, हरी बोला हरी बोला हरी बोला. 10:30 वाजले हे म्हणतात बा मागचे तिचे आवाज येते. असं कोणी उभं राहिलं मला असं वाटतं कधी मोडतो कधी नाही. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मानाची पानाची अपेक्षा न ठेवता, कारण हे हरिनाम आहे, हे कोणाच्या घरचं लग्न कार्य वगैरे काही नाही. या ठिकाणी यावे आणि सुखी जेणे व्हावे, हे जग निववावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्गासी. ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस आपल्याला सुख प्राप्त होईल, आणि सुख प्राप्त झाल्यानंतर एकनाथ महाराज सांगतात हरिपाठात की सुखी जेणे व्हावे, सुखी जेणे व्हावे हे जग निववावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्गासी. म्हणून अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे. एक एकाहुनी बळीरे, एकापेक्षा एक आहे लोक. त्यांनी कितीतरी कीर्तन वाजवले या महाराज मंडळींनी, कितीतरी लोकांना या ठिकाणी त्यांनी, मी बोलून गेलो की कथाकार कीर्तनकार भागवतकार वगैरे सर्व आहे मंडळी, साधी गोष्ट नाही. एक एकाहुनी बळीरे, आणि ते आपल्या गावामध्ये आले. अमोलजी महाराज वक्ते फार मोठे साधक आहेत. त्यांनी हरिद्वार, ऋषिकेश, आळंदी, पंढरपूर, शेगाव वगैरे या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे, आणि ते आपल्याला प्राप्त झाले. चोपदार बाबा झालं, चोपदार बाबा ही मंडळी वयस्कर मंडळी आहे सर्व, विनेकरी बाबा, आमचे संतोष भाऊ विनेकरी बाबा, हे सर्व. कारण मी बोलून गेलो एकट्याचा खेळ नाही, या सर्वांनी मिळून हा एक महायज्ञ या ठिकाणी चालू आहे. म्हणून या महायज्ञामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करायचे आहे, आणि प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहायचे आहे. माझ्यापेक्षा खूप मोठमोठाले वक्ते या ठिकाणी येणार आहे. सर्वांनी सर्व कार्यक्रमाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शावी. काकडा असते, काकडा सकाळी 5 वाजता खानदेश मध्ये आम्ही जातो कार्यक्रमाला, पूर्ण गावचं गाव आरत्या घेऊन येते महाराज. काकडा 2 तास 2.5 तास, एक वेळ 2 कीर्तन परवडलं, कथा परवडली, पण काकडा नाही पुरला बा खानदेशातला. सकाळी सकाळी काकडा, एवढा काकडा चालते महाराज. सर्व महिला मंडळ त्या ठिकाणी आरत्या घेऊन येतात. आपल्या भागात नाही एवढं, परंतु सवय लावली आमचे राम भारती बाबा आहे तिकडे चांगले. काकड्याले पूर्ण गावामध्ये जाता, एका एका घरामध्ये जाऊन दरवाजा ठोकतात. चल रे काकडे को, चल जल्दी चल, आधी हिंदी आधी मराठी, चलो भागो. कोणी आणता एखादा उचलून झोपेतून उचलला की चाल धर, धरला हात की आणला, धरला हात की आणला त्याला. बिना अंगतून ढियायचे, काही तसे काही डोळे चोळत चोळत येतात. काकड्याचा असा आनंद असते एक बस. म्हणून हा आनंद घ्या, ही पर्वणी आहे, ही संधी आहे.
झालेली सेवा भगवंताच्या, संत महात्म्यांच्या, सद्गुरू गजानन महाराज आदिशक्ती मुक्ताबाई या सर्वांच्या चरणारविंदावर या ठिकाणी समर्पित करतो. या अभंगाचा भावार्थ हा असाच असेल असे नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे मला जसे सुचले तसे मी कीर्तन केले. कारण कसं आहे, प्रत्येक अभंगाचा भावार्थ हा ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची सांगण्याची एक वेगळी शैली असते. म्हणून काही चुकलं असेल ते याच ठिकाणी मला परत करा. मी अजून 6-7 दिवस आहे. सांगायचं महाराज हे चुकलं, आमचे खिसे अजून रिकामे आहे, आम्ही काही तृप्त होत नाही. म्हणून काही चुकलं असेल तर याच ठिकाणी माझं मला परत करा. आणि जे काही चांगलं असेल ते गजानन महाराजांचा, आईसाहेब मुक्ताईचा, माझ्या आई वडिलांचा, माझ्या सद्गुरूंचा प्रसाद म्हणून ते या ठिकाणी तुम्ही ग्रहण करावं. आणि प्रत्येक कार्यक्रमाला तन मन धनाने या ठिकाणी सर्वांनी आवर्जून हजर राहावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर श्री देवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नामस्मरणे गजाननाचे गणगण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गणगण गणात बोते. विको बोला बोला. गजाननाचे गणगण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे बोला. गणगण गणात बोते. नामस्मरण गजाननाचे गणगण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गणगण गणात बोते.